सर लगेच फिल्डिंग लावा आणि बॅट्समॅन पाठवायचे आहेत वडवली टीम. सर सेकंड क्रमांक देखील आपण लगेच द्यायचा आहे. सेकंड क्रमांक देखील या ठिकाणी दिला जाईल. चला दुसरी प्राइज द्यायची आपण. सेकंड प्राइज देखील आपण द्यायची आणि यस दोन्ही या ठिकाणी प्राइज आपण दिल्यात आणि थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सेमीफायनल सुरू झाली आहे. दहिसर विपक्ष शेंजगे वडवली बी. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात रायगड ठाण्याची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू सोनू, थँक्यू योगेश. नाव बॅक टू क्रिकेट. चला आपण मला सेमीफायनलच्या सामन्याकडे. जो जिंकणार तो भाल संघाला फाईट करणार फायनलच्या सामन्यामध्ये. सर्व प्रेक्षकांच्या मी माफी मागतोय. बेले अभावी सामना मला फक्त 2 षटकांचा खेळवावा लागतोय, त्याबद्दल प्रेक्षकांच्या मी माफी मागतोय. भरपूर प्रेक्षक, जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. स्वर्गवासी श्रीराम मस्कर व स्वर्गवासी नितीन बारगे चषक 2025 मध्ये सर्वांचं स्वागत करतोय. समीर शेडमचे आणि त्याची संपूर्ण टीम ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली आणि शेवटच्या टप्प्यात देखील आली. 2 षटकांचा सामना. फलंदाजी जोडी मैदानावरती. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज झालाय विशाल पाटील, ऋतिक पाटील. कॅप्टन द टीम गोलंदाज सज्ज झालाय तो दहिसर संघाचा सुमित भोईर. 2 षटकांचा सामना असेल. The match will be only 2 overs because we are not having time now, so sorry for that everyone, extremely sorry. कारण आम्हाला सामना 4 षटकांचा खेळ व्हायचा होता, मात्र वेळेअभावी. चला ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. आमच्या सर्वांचे लाडके समीर शेठ यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा. 2 षटकांचा सामना सेमीफायनलचा. जो जिंकणार तो भाल संघाला फाईट करणार, कारण भाल संघ काल फायनलमध्ये गेलाय. बघायचं कोणता संघ मिळणार. मजा येईल सामन्यामध्ये. विशाल सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला. विशाल पाटील साडा चेंडू लेट कट केला. पहिला चेंडू यावेळी मत चौकार. यस डीज आहे. करणार नाही हो, कारण आम्हाला 2 षटकं कॉमेंट्री करायची आहे. प्लीज माफी असावी, कारण ते वेळ नाही तेवढा आमच्याकडे आता. विशाल पाटील स्ट्रायकर एंडला. एज लागली चेंडू मागे निघून गेल्या चौकारासाठी. 2 षटकांच्या सामने सुरुवात केली विशालनं आणि त्याला साथ देतो ऋतिक पाटील. विशाल पाटीलनी ऋतिक पाटील गोल्यांचं स्वागत केलं. सुमित वेलकम टू ग्राउंड. मजा येईल. काल दहिसर संघानं काय करामत केली या स्पर्धेमध्ये, तोच दहिसर संघ. आणि आज करामत केली ती चेंज द गेम वडवली 20 संघानं. जो जियान्स 11 आम्हाला एकदा पुढे गेले. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. हे वडवली संघ करू शकतोय. मगाशी घेतलेला झेल ओमकारचा, तिथनं सामना टर्न झाला. 22 पावलांचं अंतर कापलं होतं. हे करू शकते वडवली बी टीम. चेंज द गेम बी हीच करू शकते मैदानावरती. हे बघा किती बेगान धाबा पूर्ण केल्यात. 2 धाबा कंप्लीट केल्यात. फ्रेममध्ये फलंदाज आलाय आणि धावसेके बेगानं 6. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 300चा बॅटिंग स्ट्रायक. 2 चेंडू 6 धाबा. एकंदरीत 12 चेंडूंचा खेळ आहे. मजा येईल सामन्यामध्ये. फलंदाज सुमित तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लिप करायचं होतं, नाही जमलं. कारण चेंडूची लेन चांगली होती, लाईन चांगली होती, ॲक्युरेसी चांगली होती, परफेक्शन चांगलं होतं, कंट्रोल चांगलं होतं आणि चेंडू डाऊन द लाईन फेकला गोलंदाजानं. फलंदाजाला बीट केलंय. ज्या फलंदाजानं पहिला लेटकट केला चौकार, नंतर मध्ये डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला, त्या फलंदाजाला शांत ठेवलंय. फलंदाज विशालला शांत ठेवणं एवढं सोपं नाहीये. मध्ये काम केलं सुमित भोईरनं. व्हॉट अ फंटास्टिक कमबॅक अँड व्हॉट अ वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाफा कधी 6 धाबा. शॉर्ट आपल्या चेंडू हुक करायचा होता. उंची जास्त. या सिटीज फलंदाज बाद. तन्मय चेंडू खाली. मिलिंद त्याच्या बाजूला होता आणि पहिला धक्का विशालला परतवला गेला. विशाल इज वॉकिंग बॅक. आहे हा जीवती प्राण. नावगाच दैयाच्या शिकाचा चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. बघा कसा फटका खेळायचा होता, मात्र स्टिकरला चेंडू लागला बॅटच्या टॉपेजला आणि सुंदर जेल टिपलाय तिथं. तन्मयनं फलंदाज बाद. युटीसीचा आम्ही आभार व्यक्त करतोय. यस चला सामना लगेच स्पीडअप करायचा आहे. 6 धाबा 1 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडू ती चौकार आला तरी देखील जास्त धाबा झाले. तर ऋतिक मध्ये नॉस्टा केला. तो संघ नायकायचं कॅप्टन ऑफ द टीम, तो संघाला लीड करतोय. बघायचं ही बुलेट कोण घेऊन जाणार, कारण 4 दिवसाचा पडलेला प्रश्न 374 खेळू स्पर्धेमध्ये आणि तो लक्की बिन असता जो बुलेटला घेऊन जाणार. 7 धाबा 1 बाद. बुलेट चले तो लोग रास्ता दे. फलंदाज आलाय तो स्टार्क एंडला. कमलेश उर्फ काबा. एक चांगला गोलंदाज, एक चांगला फलंदाज. इज अ ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द टेस्ट स्किल, बट तोचा अत्यंत घातक फलंदाज स्टार्कर एंडला. बघायचंय सुमित त्याला किती थांबवणार. 4 चेंडू 7 धाबा 1 बाद.
ऑन साईडला चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू गेला फाईन लेग मध्ये, शतक आला तिथे चेंडूला उचलेल, पिकअप करेल, ग्रीप बनवेल, तोपर्यंत 2 धाबा. ग्राउंड फिल्डिंग करणं चॅलेंजिंग असतं. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो या 5 क्रिया कराव्या लागतात. त्यामुळे ग्राउंड फिल्डिंग करणं चॅलेंजिंग असतं. ते चॅलेंजमध्ये नाही जमलं. 2 धाबा आणि 2 धावाच्या धावसंख्येला आकार 8. एक बाद स्थिती पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. चला वारंवार टीम मीटिंग करू नका. आता आम्ही सांगणार नाही तुम्हालाच खेळायचं पुढचा सामना, कारण पुढचा सामना किती षटकाचा तर आम्ही सांगू शकत नाही. वी कॅन प्रेडिक्ट बिकॉज वी हॅव नॉट टाईम नाव बिकॉज ऑलरेडी सनसेट झाला आहे. बघायचं 8 धाबा 1 बाद. कारण आज संघ लांबचे होते त्यामुळे सामना स्पर्धा उशिरा सुरू झाली. एज लागले मात्र याच फलंदाज बा शॉर्ट पॉईंटला अजून एक धक्का मारत होती. कमलेचीच वॉकिंग बॅग. 12 चेंडूंचा खेळ आहे. याच्यामध्ये विकेटचं सातत्य राहिलं तर तुमचे चेंडू डॉट जातात, ही लक्षात असू द्या. यस, फलंदाज धावत यायचं आहे जेणेकरून तुमचा वॉर्मअप होईल आणि आमचा वेळ वाचेल. धन्यवाद योगेश कदम, योगेश मडवी आमचे. योगेश कदम आमचे चांगले क्रिकेटपटू धरणाके आमचे, त्यांचं नाव आमच्या मुखावरती असतं. आणि आमचे योगेश मडवी चांगले सहकार्य, आमचा सोनू सर्वांचं स्वागत आणि आमचे समीर दादा यांचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आम्हाला भरपूर प्रेम दिले. विजयदादा असतील ते सातत्याने आमच्या संपर्कात असतात. त्यानंतर आमचे जीत दादा असतील. या सामना स्पीडअप करूया. एकत्र येऊ नका देसर संघ प्लीज. राहुल रिक्वेस्ट आहे की तुम्हाला फलंदाजी करायची आहे. विजिबिलिटीची कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही आहे. सामना आजच होणार, आजच बुलेट दिली जाणार आणि या स्पर्धेचा समारोप केला जाईल. 8 धावा 2 धावा, 8 धावा 2 बाद. या सोनू तेरी तो बात ही अलग है. चलो तेरे जलवे थे और जलवे ही रहेंगे. 8 धावा 2 बाद. मजा येईल सामन्यामध्ये. नरेश दादाने देखील भरपूर मेहनत केली. नरेश दादा तुमचे देखील आभार व्यक्त करतोय. भरपूर मॅनेजमेंट आमचे मानेरे सर असतील, त्यांनी देखील प्रचंड मेहनत. सुखदेव काका असतील, आमचे सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. चला 8 धावा 2 बाद. शेवटचा चेंडू एक षटकाची सांगता झाली. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज येतोय राहुल बुलेटकडे बघू शकतोय. कारण राहुलनं बुलेटच्या रेसमध्ये राहुल तो बघू शकतो बुलेटकडं. कारण पहिल्या सामन्यात देखील 82 धाबा कुठल्या, नंतर 69, तिसऱ्या 40 धाबा चेस केल्यात या संघानं काल. स्विचिचा वापर करायचा प्रयत्न नाही जमला. यावेळी थोडंसं एलिव्हेशन कमी मिळाला फलंदाजाला. नजर नव्हती. शॉटचं सिलेक्शन होतं, फुटवर्क चांगलं होतं, शॉट खेळायचं होतं त्याला एक्झॅक्टली पॉईंटच्या डोक्यावरनं. तोही स्विचिच्या माध्यमातून नाही जमलं. वेळ गेली, कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शानपण संपलं. यावेळी डॉट चेंडू मैदानावरती. यस, 8 धावा 2 बाद स्थिती पाहतोय. किती धाबा काढणार आणि दैसर संघाचा फलंदाज राहुल आहे, त्यासमोर कमीत कमी 30 धाबा असायला हव्यात 2 षटकांमध्ये. कट केला आहे चेंडूला, लेट कट केला आहे. इनर एज चेंडू मागे निघाला. शॉर्ट गली रिजनमध्ये चेंडूला पील केलं जातं. एकच धाव मिळणार आणि एका धाव्याने फारसा फरक पडणार नाहीये. धावसंख्या 9. पहिल्या चेंडूत चौकार मारला होता विशालनं. नंतर मागच्या काही चेंडूवरती धाबा आले नाही आहेत. कारण मागच्या आपण पाहिले तर आत्तापर्यंत 7 चेंडू. हा बघा, हा डगआउट बघा. हा डगआउटमध्ये सांगितलं जातं काय करायचं एक्झॅक्टली. ही आमची MTC लाईव्ह आहे. यांच्या माध्यमातून संपूर्ण चित्रीकरण केलं जातं. थेट प्रेक्षकाबान पालिकाबातनं आपण पाहतोय. चांगली स्पर्धा झाली, मजा आली या स्पर्धेमध्ये. आम्ही देखील भरपूर एन्जॉय केलं 2 दिवसामध्ये. कालचे सामने एकतर्फी झाले, मध्ये शेवटचा सामना चांगला झाला. आजचे सगळेच सामने चांगले झाले, त्यामुळे स्पर्धेला उशीर झाला आहे. धावसंख्या 9, 2 बाद. लवली हिट चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळून काढला. लॉंग आपला बॅकअप आहे. एकच धाव मिळणार, एकपेक्षा जास्त काही नाही आहे. 3 चेंडूचा खेळ संपला म्हणजे एकंदर 9 चेंडूचा खेळ संपला आहे. पहिल्या चेंडूत चौकार, मागच्या 8 चेंडूवरती 2 धक्के दिलेत आणि एकही चौकार षटकार नाही आहे. कंट्रोल गोलंदाजी दैसर संघाच्या माध्यमातून. त्यामुळे राहुल समोर असताना, त्यानंतर आपण पाहिलं महेंद्र समोर असताना 30 ते 35 धावा असायला हव्यात. ऋतिकचं जरी एक षटक असलं तर राहुलला देखील विसरता कामा नाही आहे. त्यामुळे मजा येईल. कमलेश एक षटक आहे तरी मात्र राहुलला विसरता कामा नाही आहे. वरती विकेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅटचा पेस ओपन केला लॉंग ऑफला. यस, यावली मात्र गोलंदाजाला देखील बीट केलं फलंदाजानं आणि शतकशाला देखील बीट केलं. कारण फलंदाज स्टान्स वेगळा होता. गोलंदाजा वाटलं की चेंडू चेंज ऑफ पेस करावा. चांगला फटका आणि चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूत चौकार, नंतर मात्र ह्या चेंडूत चौकार आणि 14 धाबा 2 बाद. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 14 धाबा. षटकार वगैरे आला. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा चेंज ऑफ गतीमध्ये परिवर्तन. ऑन द अप खेळल्या चेंडूला लॉंगाला बॅकअप. एकच धाव दुसऱ्या बॅचचा प्रयत्न हो ना. यस इट इज. 2 धाबा कंप्लीट केल्यात. या संघाला धावण्यामध्ये कोणी थांबवू शकत नाहीये. कारण हे जे खेळाडू आहेत ते अंडर 19चे सर्व खेळाडू आहेत.
आणि सर्व संघ अविवाद आहे. या संघाचं एक उद्दिष्ट आहे आणि एक संघाचं वैशिष्ट्य आहे. या संघामध्ये कोणताही खेळाडू विवाद नाही आहे, सर्व अविवाद खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये जोश जास्त आहे. फायनल डिलिव्हरी ऑफ द सेमी फायनल फर्स्ट इनिंग. धावसंख्या 16, चौकार आले तर 20, षटकार आले तर 22, सिंगल आली तर 17, दौड आले तर 18, 3 आले तर 19, डॉट आले तर 16. किती धाबा आहेत शेवटच्या चेंडूवरती? हो, लवली हिट. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह खेचला, फटका एकदा पुढे, दुसऱ्या मॅचचा प्रयत्न, बाउन्स थ्रो आलाय, 2 धाबा मिळणार आणि अशा रीतीनं यस एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 17, जर ही धाव कंप्लीट असेल तर 18. बघायचं टार्गेट किती असणार आहे. मानेरे सर या चेक करूया आपण लगेच. चला क्षेत्रक्षा लगेच लावायचं, फलंदाज लगेच येतं. भाल संघाला विनंती, संघ नायकाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून थांबायचं आहे का टॉस लगेच केला जाईल. आज आम्हाला घाई आहे मित्रांनो. याचे कारण आहे मित्रांनो, कारण संघ लांबणं आले येतात. कारण भिवंडीतनं, त्यानंतर पालघरवरनं संघ आले, रायगडमधनं संघ आले आणि आज सगळे सामने चांगले झाले. नॉट आउट, हे 2 धाबा, 18 धाबा, 19 टार्गेट. बघायचं कोण जिंकणार, कोणी बुलेट घेऊन जाणार, कोण ही स्पर्धा उचलणार, या चषक कोण उचलणार. चला वडवली संघ धावत यायचं प्लीज, वॉर्मअप करत या मैदानावरती. देसर संघ आपले फलंदाज पाठवा, कारण 19 धाबा कोट्याच्या 12 चेंडूंमध्ये. प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, चांगलं सहकार्य आम्हाला दिलात, उदंड प्रतिसाद दिलात. मागच्या अभूतपूर्व 7 वर्ष यशानंतर 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा यशाच्या शिखरावरती तुम्हाला पाहायला मिळते. चांगलं आयोजन, सर्वांची लाडकी व्यक्ती समीर शेठ आणि कापरी सिद्धे पाल यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन, बुलेटची स्पर्धा. या स्पर्धेचं नामांकन बुलेट ट्रॉफी असं करण्यात आलं योगेश यांच्या माध्यमातून. बघायचं सामना कोण जिंकणार. आदेकल चंद्र आहे साक्षीला, काल चंद्र देखील दाखवला होता. मग ते काल आम्ही लवकर इथनं निघालो होतो, मात्र ट्रॅफिक भरपूर भेटली. कारण सध्या ट्रॅफिकचा समस्या सर्वकडे आहे. सोनू भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, रायगड असेल, सगळीकडे ट्रॅफिक आहे सध्या. त्यावेळी काल आम्हाला 2.5 तास लागले जाताना. यस 45 मिनिटाचा फक्त रस्ता, 2.5 तास लागले. चला या लगेच आपण, कारण सध्या रस्त्याची कामं भरपूर आहेत. चला वडवली संघ फलंदाज या, दैसर संघ पाठवा, कारण सध्या ट्रॅफिकची समस्या सगळीकडेच आहे मित्रांनो. त्याच्यावरती सध्या सुरू आहे. बघायचे कुठे ब्रिज बनतात, कुठे अंडरग्राऊंड बनतात, होईल कालांतरानं ही ट्रॉफिक देखील सॉल्व. मात्र आम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे, ही ट्रॉफिक आम्हाला सॉल्व करायची आहे, ती मात्र संघाच्या माध्यमातून. चला फलंदाज देखील या आणि क्षेत्ररक्षण देखील लावा वडील बी संघ. पंचाची कामगिरी सचिन कडू, तंत्र दशरथ सर आणि मानेरे सर आज. चला 19 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे 12 चेंडूमध्ये आणि सेमीफायनल जिंकून बाल संघाविरुद्ध कोणता संघ धडक देणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. प्रेक्षकांची पुन्हा माफी मागतो आम्ही, कारण वेळेअभावी सामना फक्त 2 षटकांचा खेळावा लागला. आमची इच्छा नव्हती, मात्र नाविलाज झाला. 12 चेंडू 19 धाबा कुटायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज पाठवा. क्षेत्ररक्षण आता एकत्र जमू नका प्लीज, कबा प्लीज विनंती असणार. एका षटकांत टीम मिटिंग करा, टीम मिटिंग करा. आम्ही म्हणत नाही आहे, कारण सामना महत्त्वाचा आहे, मात्र एका षटकांत टीम मिटिंग करा. आता लगेच नको. 12 चेंडू 19 धाबांची गरज आहे. आमचे लाडके आयोजक समीर दादा देखील मंचावरती आहेत, मान्यवर देखील भरपूर आहेत. सर्वांचं स्वागत करतोय, सर्वांचं मनापासून स्वागत. कारण आता उशीर भरपूर झाला आहे, 6:17 झालेत आणि अजून फायनलचा सामना आपला बाकी आहे, प्राइज सेरेमनी बाकी आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. तर सचिन खैरे साहेब TV यांना आम्हाला पुरस्कृत केले. प्रल्हाद वाले साहेब बिल्डर्स अँड डेव्हलपमेंट्स याने आम्हाला फ्रीज दिलेत आणि पंडित खरे साहेब यांनी आम्हाला शॉल दिलेत, ज्या शॉलच्या माध्यमातून आम्ही सन्मान करतोय. सर्वांचं स्वागत आहे. चला 12 चेंडू 19 धाबा. देसर संघाचे फलंदाज मैदानावरती आलेत. अजय पाटील आणि राहुल पाटील. राहुल स्ट्राईकला, यस ॲब्सोल्युटली. राहुल बुलेटकडे बघू शकतो राहुल, का राहुलचा खेळ चांगला आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये काल या संघानं 82 धाबा कुठल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकामध्ये 69 आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 40 धाबा चेस केल्या, ते शिडोन संघाविरुद्ध. तो हा संघ आणि आज वडवली संघानं मोठमोठ्या संघाला पराभूत केलं, मुरबीसारख्या संघाला पराभूत केलं आणि मोठे धक्के दिले मैदानावरती. येणारे चेंडू 12 19 धावांची गरज. येरबिगो पहिला चेंडू खोदून काढलाय, सध्या पुढे सरकलाय, लॉंगाला बॅकअप आहे, कमलेश एकच धाव मिळणार, एखाद्यानं फारसा फरक पडणार नाहीये. येणारे चेंडू 11 आणि गरज ती 18 धावांची.
कारण सामन्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी बघा, भरपूर प्रेक्षक सामना एन्जॉय करतात. यूट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक आम्हाला ऐकतात. स्वागत आहे सर्वांचं. 12 चेंडू 19 धाबा, आता 11 चेंडू 18 धाबांची गरज आहे. ऋतिकनं चांगली गोलंदाजी केली तर मात्र सामना कमबॅक करू शकतोय. मात्र राहुलला कसं थांबवणार हा देखील प्रश्न असणार आहे. काल 12 चेंडूमध्ये 23 धाबांची गरज होती आणि राहुलने एकट्यानं काढल्या धाबा. स्ट्राईक त्याने रोटेट केली नाही, सिंगल त्याने घेतले नाही. बघायचं आज काय करणार. स्ट्राईक केला फलंदाज. हे बघा आमचे प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक या स्पर्धेला आज निरोप देण्यासाठी. आज हम आपसे अलविदा करेंगे और ये देखिए अलविदा करण्यासाठी प्रेक्षक. ओ प्लेसमेंट, ब्लॉक हॉलचा चेंडू. एक धाव काढायची होती, नाहीये, नकार दिलाय. का ऋतिक देखील चांगला गाजलेला गोलंदाज आहे. त्याने देखील घाटाघाटावरचं पाणी पिलंय, त्यामुळे त्याला माहिती आहे कशी गोलंदाजी करायची. आणि समोर फलंदाज देखील तेवढाच चांगला आहे. 10 चेंडू 18 धाबांची गरज आहे. 10 चेंडू 18 धाबा. 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. 2 चेंडूमध्ये वडवली संघानं 6 धावा कुठल्या होत्या. पहिल्या चेंडू चौकारानंतर 2 चेंडूमध्ये 6 धावा कुठल्या होत्या. मात्र आता 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. त्यामुळे वडवली संघ अजूनही वरचढ होते. विशाल सातत्याने चेंजेस आणतो फिल्डिंगमध्ये. त्याला फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. बालसंघ देखील उपस्थित झाल्यास स्वागत आहे. फायनलमध्ये या संघाला पाहू शकणार आपण. मग ते विजेता संघ कोण असणार यांच्यामधनं त्यांच्याशी फाईट करणार. गोलंदाज तयार. ओ टॅप करायचा प्रयत्न. गुड बॉलिंग फ्रॉम ऋतिक. फलंदाजाला बीट केलंय. आता राहुल काय करणार. राहुल त्याला सांगणार मला स्ट्राईक दे, की राहुल मात्र नॉन स्ट्राईकलाच उभा राहणार. हे फार महत्वाचं आहे. बघा चेंडू कसा राहिलाय. टप्पाबंद चेंडू खाली राहिलाय. ओ व्हॉट अ बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. चॉप करायचा तो चेंडू. काय ऋतिकची गोलंदाजी आहे. त्याची लेन, त्याची लाईन, त्याची पेस, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं कंट्रोल. व्हॉट अ सुपर बॉलिंग. ग्रेट बॉलिंग फ्रॉम द ऋतिक. 9 चेंडू 18 धाबा. प्लेसमेंट. टेस्ट क्रिकेट सुरू आहे की काय हे देखील कळत नाहीये. का ज्या पद्धतीने चेंडू डिफेन्स केलं, कारण प्रत्येक चेंडू डेंजर डिलिव्हरी आहे. त्यामुळे राहुलला स्ट्राईकला आणण्यात आलं. राहुलने देखील सावध पवित्रा घेतला. त्याला माहिती आहे ऋतिक एक चांगला गोलंदाज आहे. जर ऋतिकनं आपल्याला आपला घात केला, जर आपली विकेट घेतली तर संघ अडचणी देऊ शकतोय. त्यामुळे डिफेन्स स्ट्रोकला पसंती दिली. कमलेशच्या षटकामध्ये कदाचित त्यांना फलंदाजी करायची असेल. बघायचं आहे. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सिद्धार्थ आमचे स्कोरर आम्हाला जॉईन झालेत. तुझं देखील कौतुक सिद्धार्थ. भरपूर चांगली स्कोरिंग केली, आम्हाला चांगलं सहकार्य केलं. मात्र मगाशी शेकड्यांच्या शर्ती देखील बघत होते. एका बाजूला स्कोरिंग करत होते. म्हणजे दोन्ही नाद आहेत त्यांना, क्रिकेटचा प्लस शेकड्यांचा. 8 चेंडू 17 धावा. बघायचा आहे, नाद करायचा ना स्पर्धेचा. तर या स्पर्धेमध्ये बुलेट ग्रामीणची पहिली स्पर्धा सातत्याने 5 वर्षामध्ये आम्ही बुलेट देतोय. 8 चेंडू 17 धावा. बघायचं राहुलच्या मनात काय दडलंय. राहुलने एक सिंगल काढून स्ट्राईकला रोटेट केलं होतं. राहुल आता 5व्या चेंडूवरती आलाय. पहिला चेंडू राहुलने फेस केला होता, नंतर त्याला आता 5वा चेंडू फेस करायचा आहे. बघायचं ऋतिकला काय करणार. डिफेन्स करणार की अटॅक करणार. डिफेन्स. स्ट्रॉंग अपील. व्हॉट अ बॉलिंग. एकदाच मित्रांनो जोरदार टाळ्यानं स्वागत कर ऋतिकचं. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. 2च धावा दिल्यात आणि काय अटॅक दाखवलाय. 7 चेंडू 17 धावा. राहुलला माहिती आहे की पुढच्या कमलेशच्या गोलंदाजीमध्ये आपण हल्ला बॉल करणार. मात्र ऋतिकला त्यांना सन्मान दिलाय. का ऋतिकनं गोलंदाजी देखील त्या नेक्स्ट लेवलची गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. मजा आली सामन्यामध्ये. 12-19, 11-18, 10-18, 8-17, आता 7-17. प्लेसमेंट. यस. आता राहुलला स्ट्राईक हवी. आता सामना रंगणार वडवली बी वर्सेस राहुल. असाच सामना रंगणार. काल देखील असाच सामना रंगला. आणि बघायचं हे बघा, हा डगआउट बघा, हा भाल संघ बघा आणि हे प्रेक्षक बघा आमचे. बघू शकाल आपण. खूप सुंदर नजराणा. येणारे चेंडू 6 आणि गरज 16 धाबांची. इकॉनॉमी षटक राहिलं फक्त 3 धाबा आल्या या षटकामध्ये. 6 चेंडू 16 धाबा. सामना फार चांगला आहे. चला टीम मिटिंग करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. कारण सातत्यानं सूचना तुमच्यावर आम्ही पोहोचवतोय. हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. आत्ता बघायचं आहे. आत्ता मजा येईल मैदानावरती. कारण आता राहुलने स्ट्राईक घेतली आहे. कमलेशवरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न आहे त्याचा. बघायचं आहे. राहुलने मगाशी शांत पवित्रा घेतला. त्याला माहिती आहे ऋतिक चांगला गोलंदाज आहे, त्याला सन्मान दिलाय. आता समीकरण राहिले 6 चेंडू 16 धाबांचं समीकरण. प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद या स्पर्धेला यावर्षी देखील लाभला. बघू शकाल आपण. जिथे नजर जाईल तिथे फक्त प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. ही प्रेक्षकांची आवडीची स्पर्धा आहे. हे बघा आमचे प्रेक्षक. 6 चेंडू 16 धाबा. स्पीडअप करा प्लीज. कंपल्सरी चेसिंग करायचं राहुल स्ट्राईक हँडला. आता सामना जियान्स 11 वडोली बी वर्सेस दहिसर नाहीये. आता हा सामना जियान्स 11 वडोली बी वर्सेस राहुल बोईर आहे. राहुल पाटील आहे. 3000 लोक सामना पाहतात. स्वागत आहे सर्वांचे मित्रांनो. सर्वांचं स्वागत आहे. कुठेही जाऊ नका, लक्ष लागलं स्पर्धेकडे. मजा आहे सामन्यामध्ये. 1 षटक आणि 16 धावांची गरज. असं वाटतं की आता आपण खेळतोय सुपर ओव्हर. असंच वाटायला लागलं आता.
कारण सुपर ओव्हरचा सामना म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 6 चेंडू 16 धाबा, 2 षटकांचा सामना. 18 धाबा कुठल्या वडवली संघाने 19 धाबा कुटायच्या आहेत. ओ माय गॉड, चेंडू मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी. राहुल सारख्या फलंदाजाला डॉट फेकणं म्हणजे निश्चित समुद्राला आग लावणं, पाण्याला आग लावणं आणि अशीच परिस्थिती काम पाहायला मिळते. आता मात्र कमलेश देखील वेगाने गोलंदाजी करतोय. चेंडू टप्पामध्ये जास्त गती निर्माण करतोय. त्याची ॲक्युरेसी देखील चांगले, कंट्रोल चांगलं आहे आणि ते दाखवलं डाऊन द लाईन गोलंदाजी करतोय. येणारे चेंडू 5 आणि गरजेची 16 धाबांची. मजा येईल सामन्यामध्ये. ऑन साईडला खेळलाय फटका, शेताच्या पुढे सरकलाय, लॉंगॉनला येतोय, उचलतोय चेंडूला. नाहीये, चुका होतात. जर चुका झाल्या तर सामना गमावा लागेल. दोन्ही संघ अंडर प्रेशर आहेत. कारण राहुलची दहशत आहे. बघू शकाल खेळू कक्ष. 1 धाव तिथे 2 धावा मिळाल्या. राहुलला स्ट्राईक मिळाली. 4 चेंडू 14 धावा. बघायचे कमलेश वर्सेस राहुल अशी फाईट पाहायला मिळते. राहुलकडे लक्ष लागलंय संपूर्ण टेनिस विश्वाचं, कमलेशकडे लक्ष लागलंय संपूर्ण टेनिस विश्वाचं. सामना चांगला आहे. जो जिंकणार फायनलमध्ये धडक मारणार. बघायचं भारत संघाविरुद्ध कोणता संघ खेळणार. 4 चेंडू 14 धाबा. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी अँड डेंजरस डिलिव्हरी फ्रॉम द कावा. किती रिलीज करताना चेंडू ताकद लावतोय तो, किती प्रेशराईज करतोय फलंदाजाला. 100% कमिटमेंट देतोय. 3 चेंडू 14 धाबा. आता जर येणारा चेंडू डॉट गेला तर वडवली बी संघ विजयाच्या उंबरठ्यावर येईल. जर चौकार षटकार लागला तर मात्र सामन्यात कमबॅक केलं. बघायचंय ज्या राहुलनं कालचा दिवस गाजवला तो राहुल आज काय करणार. ज्या कमलेशनं आजची स्पर्धा गाजवली तो कमलेश काय करणार. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. व्हॉट अ बॅटल. ओ नाही जमलं राहुलला. आता मात्र सामना जिंकणार तो मात्र जियानसेन वडवली बी संघ. कारण आता समीकरण वेगाने बदललंय. 2 चेंडू 14 धावा. 2 षटकार जरी राहुलने मारले तरी सामना जिंकता येणार नाहीये. मात्र जर नशिबाची साथ लाभली, वाईट किंवा जर नक्की चला फायनल बॉल आउट केली जाईल. आयोजकांचा निर्णय झालाय. माफी असावी. यस, फायनलचा सामना बॉल आउट मध्ये केला जाईल. बालसंघ माफी असावी. प्रेक्षकांच्या मी मनापासून माफी मागतोय. 2 चेंडू आणि गरज 14 धावांची. यस मित्रांनो, त्या दिवशी भिवंडीला स्पर्धा आम्ही कव्हर केली. चांगली स्पर्धा. जगदीश स्वर्गवासी जगदीश मडवी त्या स्पर्धेमध्ये 3 फलंदाजांना उभे केले होते. जो लवकर 3 धाबा काढणार तो संघ क्वालिफाय झाला होता. जे आपण पाहिलं होतं बिग बॅश. आताच ग्रामीणची स्पर्धा चांगली संपन्न झाली भिवंडीला. त्याच भिवंडीमध्ये तो अमित क्षण पाहिला होता. स्वर्गवासी जगदीश मडवी स्मृती ट्रॉफीमध्ये चांगली स्पर्धा आली भिवंडीला. चला 1 चेंडू 14 धावा. सर्वांचं मनापासून आभार. प्रेक्षक आमचे, डीजे मास्टर सागर तुझं देखील, UTC आमची, रोशनची संपूर्ण टीम, MTC आमची, सर्वांचं मनापासून आभार. आमचे पंच पॅनल, कॉमेंटेटर, स्कोरर आमचे सर्व पंच आणि आमचे मान्यवर आणि आयोजक सर्वांचा आभार. चांगला प्रतिसाद दिला आपण स्पर्धेला. वाईट. यस, अजूनही सामन्यात कमबॅक होऊ शकतोय. 1 चेंडू आणि गरज आहे ती 13 धाबांची. सर्व मान्यवर मंचावरती आहेत. अंपायर डिसिजन विल बी फायनल. देयर इज अ नो डिस्कशन प्लीज. डोंट आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. राहुल मात्र काही करू शकला नाही आज. कारण विजिबिलिटीचा त्याला देखील प्रॉब्लेम असू शकतोय. कारण अंधार झाला, चेंडू दिसत नाहीये. तर राहुल मात्र आज थोडासा अपयशी पाहायला मिळाला. ज्या राहुलनं कालची स्पर्धा गाजवली तिन्ही सामन्यात चांगला खेळला राहुल. आज मात्र थोडासा शांत आहे. लवकरच दहिसरची स्पर्धा तुमच्या बेडीस इथे नाईट टुर्नामेंट 16 तारखेला सुरुवात होते आणि मकर संक्रांत चषकाचे शेवटचे 2 दिवस पाहायला विसरू नका. उद्या मकर संक्रांतचा सेकंड लाईट डे आणि नंतर मात्र फायनल डे. मकर संक्रांत चषक निलजे ते स्पर्धा सुरू आहे सध्या, पाहायला विसरू नका ती स्पर्धा. आणि